देवगिरी जणू इंद्राची अंबारी। साक्षात देवराज इंद्राच्या सुरक्षेसाठी ज्या उच्चतम कोटीची सुरक्षा यंत्रणा राबवून दुर्गकोट उभारावा, त्याच किंबहुना त्याहून काकणभर जास्तच काळजी देवगिरी उभारताना घेण्यात आली आहे। आज जो दुर्गम दुर्ग देवगिरी आपण पाहतो आहोत, तो उभा राहायला 200हून अधिक वर्ष खर्ची पडली आहेत। देवगिरीवर खिळ्यांचे दरवाजे आहेत, पिरॅमिड स्ट्रक्चर्स असलेले बुरुज आहेत, वॉच टॉवर्स आहेत, खासा हत्ती हौद आहे। इतकंच काय तर सुस्थितीत असलेला खंदक, भयानक अतिभयंकर अंधारी मार्ग आणि नुसत्याच भुयारी वाटा। डोळ्याचं पारणं फिटून मेंदूला अक्षरशः मुंग्या आणण्याची किमया हा देवगिरी साधतो। देवगिरी किल्ल्याच्या प्रत्येक पावलावर जर तुम्हाला स्ट्रॅटेजी राबवलेली दिसली नाही ना, तर तुम्ही म्हणाल ते मी हरेन। चला तर देवगिरी उलगडायला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे छत्रपती संभाजीनगरात वसलेल्या यादवांच्या देवगिरीवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुमच्या म्हणतोय, त्यामुळे तुमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना? ओके, नसेल केलं तर खालचं बटन दाबा। आत्ता आपण आलो आहोत देवगिरी किल्ल्यावर। देवगिरीच्या आत गेल्यानंतर या देवगिरी किल्ल्याचं स्ट्रक्चर, तो इतिहास आणि सगळं जाणून घ्यायचं आहे। पण जो या किल्ल्यावर राज्य ज्यांनी केलं त्यांचा जो इतिहास आहे तो आपण थोडक्यात जाणून घेऊया। 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट घराण्याच्या वल्लभ राजाने हा किल्ला, मूळ किल्ला बांधल्याचं म्हटलं जातं। पण त्यानंतर हा जो देवगिरी, म्हणजे हा जो देवगिरी दिसतोय, तो बांधण्याचं श्रेय यादव काळात जे राजा भिल्लम पाचवा याच्याकडे जातं। आता राजा भिल्लम पाचवा, त्याच्यापूर्वी यादव घराणं होतं, मात्र ते राष्ट्रकूटांचं मांडलिक होतं। ओके, मांडलिकत्व त्यांनी त्यांचं घेतलं होतं। मात्र या राजा भिल्लम पाचव्याने हे मांडलिकत्व झुगारलं आणि स्वतःचं यादव साम्राज्य स्थापन केलं। त्याच्यानंतर भिल्लम राजा पाचवा, त्याच्यानंतर सिंघन राजा, त्याच्यानंतर कृष्णदेव राय, त्याच्यानंतर रामचंद्र राय, त्यानंतर शंकरदेव राय आणि या रामचंद्र रायचा जावई हरपालदेव, असं एक साधारण या सगळ्या लोकांनी यावर राज्य केल्याचं पाहायला मिळतं। हरपालदेवने राज्य नाही केलं, मात्र 2 थेरीज सांगितल्या जातात की हरपालदेव यानं फितुरी केली। म्हणजे तुम्ही पाहायला गेलात तर रामचंद्र देव राय यादव याच्या काळामध्ये खिलजीचं आक्रमण झालं आणि त्यावेळी त्याचा मुलगा शंकरदेव हा वेगळ्या लढाईला होता, त्यामुळे इकडचं जे काही सैन्य होतं ते कमकुवत होतं। त्यामुळे रामचंद्र रायसोबत झालं तह कोणाचा, खिलजीचा, आणि खूप सारं सोनं आणि नाणं, सगळ्या गोष्टी संपत्ती लुटून हा खिलजी गेला परत। त्यानंतर शंकरदेवरायनं या सगळ्याला विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की हरपालदेव याने या सत्तेसाठी फितुरी केली आणि पूर्ण यादव साम्राज्य हे लयास गेलं। पण दुसऱ्या बाजूला अशी थेरी आहे की या हरपालदेव यादवनं या खिलजीचा कुतुबुद्दीन खिलजी, म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा, त्याला खूप काय म्हणतात, प्रतिकार त्याचा करण्याचा प्रयत्न केला। दोन्ही थेरी आहेत, जे योग्य आहे ते भविष्यात पुन्हा त्याच्यावर मोहर उठेलच। पण आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो हा अंबरकोट भाग आहे। ओके, आता आपण यादव साम्राज्यापर्यंत होतो। यादव साम्राज्यानंतर याच्याकडे त्याच्यानंतर खिलजीनंतर मोहम्मद तुघलक, ज्याने दिल्लीवरून स्वतःची पूर्ण राजधानी या देवगिरीवर हलवली होती। ओके, तुघलकानंतर आले इथे बहामणी यांच्यानंतर त्या बहामणी राज्याची 5 शकलं पडली। त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल आदिलशहा, निजामशहा, बेरीजशहा, कुतुबशाही आणि 5वी एक शाही होती। तर अशा 5 शाह्या पडल्या, त्यातली निजामशाही ह्या ठिकाणी देवगिरीवर आली। आता निजामशाहीचा मलिक अंबर हा फार महत्त्वाचा आहे। निजामशाहीचा हा वजीर, त्यानं ही आपण जिथे उभे आहोत तो आहे अंबरकोट, तर त्याच्या नावानेच हा जो परिसर आहे। आता आपण या दरवाजाच्या आत गेलो तर सुरू होतो महाकोट। महाकोटाच्या आतमध्ये आहे काळाकोट आणि काळाकोटाच्या लगेच लगोलग आहे तो म्हणजे देवगिरीचा मूळ खंदक जो म्हणतो आणि किल्ला।
ओके, तर आत्ता या मलिक अंबरने या तिहेरी तटबंदीची म्हणजे अंबरकोट, महाकोट, कालाकोट याची निर्मिती केली. त्याच्यापूर्वी गड बांधला तो म्हणजे राजा भिल्लम पातशाह याने. तर आता हा साधारण आपण इतिहास जाणून घेतला. आत्ता आपण किल्ल्यातून आत प्रवेश करू. किल्ल्यात प्रवेश करताना तुम्हाला हा समोर दरवाजा दिसत असेल, तो आपण आता पाहूया. गडाचा मुख्य दरवाजा हा कुठल्याही गडाचं शक्तिस्थान असतं, कारण तो जर पडला तर अख्ख्या गडावर शत्रूचा हल्ला होऊ शकतो. हा जो पहिला दरवाजा आपण बघतोय, अलीकडेच आपण मेमाने म्हणून लेखक आहेत, त्यांचं एक पुस्तक वाचण्यात आलं, तर त्यांनी या दरवाजाला महाकाल दरवाजा म्हटलं आहे. हा गडाचा मुख्य दरवाजा आणि त्यांचं ते महाकाल नाव खूप चांगलं वाटलं. कदाचित काही वेगळी नावं पण असू शकतात, पण पहिल्या दरवाजाकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की याला लोखंडी खिळे बसवण्यात आलेले आहेत. बरोबर आहे, कुठलाही मुख्य दरवाजा जेव्हा असतो तेव्हा शत्रू सैन्य काय करतं, तर हत्तीची ठोकर देऊन हा दरवाजा तोडला जातो किंवा लाकडी ओंडक्याने तोडला जातो. तर ते होऊ नये म्हणून हे लोखंडी खिळे आणि या लोखंडी प्लेट्स बसवण्यात आलेले आहेत. याला विष पण त्या काही लावलेलं असायचं. आणि बघा, कुठलाही सेनानी असू दे, हत्ती हा प्राणी त्याला प्रिय असतो. त्याच्यामुळे कुठल्याही सैन्यामध्ये हत्तीचा असा थेट बळी देणं कठीण असतं. त्याच्यामुळे हत्तीची ठोकर याला थेट मारून हत्तीचा कपाळमोक्ष होण्यापेक्षा काय केलं जायचं, तर अनेकदा उंट कळपात असायचे किंवा छावणीमध्ये उंट असायचे, तर ते उंट आणून त्यांना या दरवाजासमोर उभं केलं जायचं आणि मग हत्तीची ठोकर पहिली उंटाला पडायची, उंटाच्या माध्यमातून ह्याला ठोकर पडायची. दरवाजा कधी कधी किंवा तो फोडण्यास सहकार्य मिळायचं, हत्तीला काही फार दुखापत व्हायची नाही आणि फुटण्यास मदत व्हायची. तर असं एक साधारण तेव्हाचं जे काही युद्ध नीती होती असं म्हटलं जायचं. दोन्ही गोष्टी व्हायच्या, एक तर दरवाजासुद्धा फुटला जायचा आणि हत्तीसुद्धा वाचायचा. तर एक साधारण अशी एक थेअरी सांगितली जाते. आता या पहिल्या दरवाजातून आत गेल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला 2 खोके दिसतील. ओके, तर या 2 खोक्यांमध्ये लाकडी ओंडका सरसकट एक टाकला जायचा, जेणेकरून समजा हत्तीने हा दरवाजा फोडला तरी पुन्हा एकदा त्याला सेकंड बॅरियर जो म्हटला जातो तर तो त्याला इथे दिसेल. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर हा कर्व भाग दिसतोय. कसं असतं की कुठल्याही गोष्टीचं मोमेंटम असतं, माणूस असू दे किंवा साप असू दे किंवा कुठलाही प्राणी, एकंदर आपला झुकाव हा उजव्या बाजूला जास्त असतो. लक्षात आलं तुम्हाला? त्याच्यामुळे आपण ह्या पद्धतीने जात असतो. पण हा जो उजवा भाग आहे तो आपल्या इथे, तुम्ही आता पुढचे बुरुज बघा किंवा कुठलेही मुख्य दरवाजे बघा, त्याची उजवी जी बाजू आहे ना ती जास्त जवळ काटकोनात वळवण्यात आली आहे, जेणेकरून तुमचं मोमेंटम तुटलं जातं. तर स्पीडने जे येणं म्हटलं जातं, तर ह्या स्पीडला एक साधारण कट देण्यासाठी किंवा त्याला रोखण्यासाठी हे साधारण कर्ववालं मोमेंटम आहे. चला पुढे. आत्ता आपण उभे आहोत दुसऱ्या दरवाजाच्या अगदी समोर. पहिला दरवाजा आपण पार केला. आता अर्थात दुसरा दरवाजा आत्ता अस्तित्वात नाही आहे, मात्र त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसत असेल. ओके, आणि त्या दरवाजाच्या अगदी बरोबर पुढे हे खोके मगाशी आपण जे पाहिले, तर त्या लाकडी ओंडक्यासारखे ह्या ठिकाणी पुन्हा दुसरं जे काय म्हणतात दुसरा बॅरियर, तो लगेच दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. इथून वर तुम्ही पाहिला तर 2 शिल्प तुम्हाला दिसतील, ज्यामध्ये हत्तीच्या पायामध्ये काढण्या घालण्यात आलेल्या आहेत. या शिल्पामधून या राजाला असा मेसेज द्यायचा आहे की तुम्ही भले किती हत्ती आणा किंवा किती ताकदवर सैन्य आणा, तुमच्या पायामध्ये काढण्या घालून तुम्हाला बंदिस्त करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. तर किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामध्ये राजाला आपल्या भक्कम मानसिकतेचा पुरावा समोरच्या शत्रू सैन्याला द्यायचा आहे. शत्रूने भलेही हे 2 दरवाजे फोडले तर तो या खुल्या मैदानात येतो आणि खुल्या मैदानात आल्यानंतर त्याचं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण समोर एक दरवाजा आहे आणि या साईडला सुद्धा एक दरवाजा आहे. आता काय होतं, हे फेक दरवाजे अशासाठी बनवण्यात आलेत की जेणेकरून शत्रूची जी काही संख्या आहे ती 2 भागांमध्ये विभागली जाईल. काही भाग शत्रू ह्या ठिकाणी जातील. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर बांधकाम चालू आहे आणि हा सगळा बुरुज आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा आत जायला स्कोप आहे. आता आपण आत नको जायला, पण हा दरवाजा फोडण्याचा ती लोक प्रयत्न करतील आणि त्यानंतर लगेच हा जो मागे तिसरा दरवाजा आहे, जो मुख्य दरवाजा आहे गडाकडे जाण्याचा, तो फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे शक्ती 2 ठिकाणी विभागली जाते. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे देवगिरी किल्ल्याला 52 दरवाजे आहेत आणि त्यापैकी फक्त 7 दरवाजे हे वरती देवगिरीपर्यंत नेतात. त्यातला पहिला फेक दरवाजा आपण पाहिला आणि योग्य तिसऱ्या दरवाजापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. चला.
मी मगाशी जे म्हटलं ते शिल्प हे बघा, ह्या हत्तीच्या पायामध्ये काढण्या घालण्यात आलेल्या आहेत. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ती म्हणजे हे जे सगळे बुरुज आहेत ना देवगिरी किल्ल्यावर, सगळ्या वर पुढे गेल्यानंतर पण तुम्हाला ते दिसतील, व्हिडिओमध्ये बघत राहा. हे सगळे पिरॅमिड स्ट्रक्चरचे आहेत. याचा जो झुकाव आहे तो असा बाहेर आलेला आहे बघा. म्हणजे समजा एखादा शत्रू हा असं ह्या पद्धतीने पडत असेल तर हा वरचा भाग बाहेर आल्यामुळे त्याचा बॉडीचा झुकाव हा बाहेर आहे, हा बघा. ओके, आता समजा हा वरती असलेला तो बघा, समजा तो शत्रू असेल तर तो माझ्यावर इझिली अटॅक करू शकतो ह्या ठिकाणी. ओके, मी असं चाललो आहे पण त्याला तो क्लिअर दिसतोय. मनीष, मी तुला दिसतोय? ओके, सो मी मनीषला दिसतोय, मात्र मला कळत नाही की वर कोण आहे की नाही. ओके, त्यामुळे त्याला माझ्यावर अटॅक करण्यासाठी जास्त फायदा आहे. कुठल्याही युद्धामध्ये तुम्ही भारत पाकिस्तानचं जे युद्ध झालं होतं कारगिलचं, त्याच्यामध्ये पण बघा पाकिस्तान वरच्या भागावर होता, भारत खालती होता. त्याच्यामुळे पाकिस्तानला ॲडव्हान्टेज जास्त होतं. मात्र भारताकडे शेरदिल ऑफिसर होते, त्यामुळे आपण तो कारगिल पॉईंट आपल्याकडे घेतला. मात्र अशा युद्धामध्ये ही वरचे शत्रू थेट आपल्यावर दगड टाकून आपला नाश करू शकतात. आत्ता आपण ह्या तिसऱ्या दरवाजातून आत जाऊया, चला. तिसऱ्या दरवाजातून आपण प्रवेश केलेला आहे. एखादा शत्रू इथे आला आणि तो काय करेल, मला कुठे जायचं आहे ह्या साईडला मी बघतोय तर मला काही दिसत नाही आहे, कारण या बाजूला कुठे दरवाजा मला कळत नाही आहे. मी डाव्या बाजूला बघेन, डाव्या बाजूला ओके ही प्रशस्त वाट दिसते. आत्ता हे जे स्ट्रक्चर आहे ते आत्ता पुरातत्व खात्याने बांधलेलं आहे, मात्र इथे मला हे प्रशस्त दिसतं. मी काय करेन, शत्रू म्हणून जर मी आलो तर मी थेट ह्या ठिकाणी पळायला सुरुवात करेन. आता गिमिक काय आहे की या बाजूला 1.5 किलोमीटर सरळपर्यंत तुम्हाला रस्ता तर आहे, मात्र पुढे गेल्यानंतर तुम्ही थेट खंदकात पोचता. खरा रस्ता किंवा खरा दरवाजा हा बघा. मात्र इथे भूलभुलैया अशा पद्धतीने केलेला आहे. तुमचा खरा मार्ग राहतो या बाजूला आणि तुमची खोटी वाट जाते ह्या बाजूला. 1.5 किलोमीटर चालल्यानंतर तुम्हाला लागतं खंदक. आता एखादा शत्रू तिथपर्यंत पोचल्यानंतर तो ऑलरेडी मानसिकरित्या दमलेला आहे आणि पुन्हा त्याने रिटर्न प्रवास सुरू केल्यानंतर इथे ऑलरेडी हे सगळे सैनिक असतील, ते त्याच्यावर अटॅक करतील. सुरुवातीला ती लोक म्हणतील की जाऊ दे त्यांना 1.5 किलोमीटर पुढे चालत येऊ दे, दमू दे जरा. त्यानंतर हा अटॅक. त्याच्यामुळे तिसरा दरवाजा आल्यानंतर पहिलं म्हणजे ह्या 2 ठिकाणी कुठे जायचं हा विचार करत बसेल शत्रू आणि त्याचा टाईम मोडेल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथे जर तुम्ही हे बुरुज बघितला तर हे सगळे कर पोझिशनमध्ये आहेत. त्याच्यामुळे काय होतं की माणसाचा स्पीड हा सरळ जितका असतो त्यापेक्षा वळणामध्ये कमी होतो, मोमेंटम चेंज होतो. त्याच्यामुळे मी जर समजा ह्या बाजूने हा बघा, हा जर असा धावतोय, हे मला ह्या साईडला जावं लागतं आहे, बरोबर आहे. माझा मोमेंटम त्याऐवजी मी जर सरळ धावतोय तर मी जोरात धावण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे हे कर्ववाले जे बुरुज आहेत त्यांचा पण किती इफेक्ट पडतो ह्या शत्रूच्या या आक्रमणामध्ये, हे या गड किल्ल्याचं, ह्या देवगिरीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे सगळे मोठे कर्व असलेले बुरुज तुम्हाला दिसतील. त्या बाजूला पण बघा, हा पूर्ण मोठा बुरुज देण्यात आलेला आहे. तर तिसऱ्या दरवाजातून आत आल्यानंतर हे तुम्हाला 2 विशेष गोष्टी दिसतील. आता त्यानंतर ह्या ठिकाणी ना वॉच टॉवर उभारण्यात आलेले आहेत. एकतर ह्या चौथ्या दरवाजासाठीचे हे वॉच टॉवर आहेत जे तुम्हाला आत गेल्यानंतर दिसतील. एक वॉच टॉवर हा तुम्हाला समोर दिसतोय. त्यामुळे शत्रूने इकडून आला तो चौथा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करेल. इथून इथपर्यंत सुद्धा तुम्हाला चौथा दरवाजा दिसत नाहीये, पुढे या. मी जेव्हा ह्या ठिकाणी येतोय त्यावेळी मला हा चौथा दरवाजा दिसतोय. त्यामुळे किती बारकाईने हे काम केले ते बघा. पुन्हा मला माझी दिशाभूल करण्यासाठी किंवा शत्रूची ही दिशाभूल करण्यासाठी हा अजून एक फसवा दरवाजा दिलेला आहे बघा. आता इथून काही लोक सैनिक जातील आणि पुन्हा ती लोक बाहेरच पडणार आहेत. या हे बघा, आलं तुम्हाला लक्षात. आता हे पुन्हा बाहेरच्या दिशेला आपण फेकले गेलो. त्याच्यामुळे काय होतं आहे की हे जे फसवे मार्ग आहेत तर ते फार धोकादायक आहेत. त्यामुळे आता हा चौथा दरवाजा आपण पार करूया आणि त्यानंतर हे वॉच टॉवर जाऊन पाहूया. त्यानंतर लगेच चौथ्या दरवाजातून बाहेर पडल्यावर डावीकडे लागते ती सरस्वती बारव, त्याच्या पुढे लागतो तो हत्ती तलाव, त्याच्या पुढे लागतं ते भारत माता मंदिर. चला, आता एक गोष्ट म्हणजे चौथा दरवाजा पार केल्यावर इथे आता पुन्हा 5व्या दरवाजाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा 5वा दरवाजा, 5व्या दरवाजातून जसं तुम्ही येता तेव्हा ह्या डाव्या बाजूला
असं बघूया. आता या डाव्या बाजूला तुम्हाला सरस्वती बारव दिसेल आणि या उजव्या बाजूला तुम्हाला ह्या काही कदाचित इथे मंदिरं असावीत किंवा या देवड्यासुद्धा असाव्यात सैनिकांसाठी. मात्र देवड्या असतील याची शक्यता कमी आहे, कारण ह्या बुरुजांच्या मध्ये देवड्यांची व्यवस्था केलेली असते, त्यामुळे हे कदाचित मंदिर असू शकतात. इथून आपण वर चढायचं आणि वॉच टॉवरसुद्धा पाहून यायचं. गड पाहायचा म्हटला ना तर तो अनुभवायचा असतो. फक्त पाहून तर तुम्ही हे सगळं पाहून पुन्हा पण जाऊ शकता, पण ह्या बारीक बारीक गोष्टी अनुभवा, शोधण्याचा प्रयत्न करा नवीन काहीतरी. तर तुम्हाला पण काहीतरी नवीन, आपण काहीतरी शोध लावला असं काहीतरी थोड्या वेळासाठी काय होईना तो आनंद मिळतो. चला, दरवाजातून आपण आलो. मी मगाशी म्हटलं तसं आपण वॉच टॉवर पाहणार आहोत. इथून चढायचं. या ठिकाणून तुम्हाला थोडी खडबडीत जागा आहे. ही वॉच टॉवरची रचना पहा. बरेच मार्ग वेगवेगळ्या ठिकाणाहून जातात, मात्र येतात एका ठिकाणी. आता काय आहे की ह्या ठिकाणी एक वाट जाते, ह्या ठिकाणी एक वाट जाते, ही या ठिकाणी वर चालली. आत्ता आतमध्ये वटवाघळांचं इतकं ते सगळं वास्तव्य आहे. एकतर इथे मानवी वावर कमी आहे, इथे कोण फार येत नाही, त्यामुळे तो वास खूप आहे जो सहन होत नाही. आपण वर जाऊया, पण तरी तुमच्यासाठी म्हणून हा बघा. आता काळोखात किती दिसत असेल माहीत नाही, पण चला लवकर बाहेर पडू. वास असंही होतो. वॉच टॉवरचा हा वरचा भाग जो मी तिथे समोरून दाखवला तो बघा. मनीषा आहे तिकडे. सो समोरून आलेल्या सैन्याला आपण इथून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर अटॅक करू शकतो, एवढा एक भाग आपल्याला दिलेला आहे. वॉच टॉवरच्या सगळ्यात वरच्या भागात आपण आलेलो आहोत. इकडून समोर सगळा किल्ला आपल्याला दिसतो आहे. थोडंसं मागे ह्या ठिकाणी जर पाहिलं तर तो बघा मगाचा ओपन स्पेस होता. फसवा दरवाजा बघा तो तिकडे दिला होता. फसवा दरवाजा इकडे जाणतो तुम्हाला आणि तो थेट तुम्हाला नेतो खंदकात. एक फसवा दरवाजा मी तुम्हाला इथे दाखवला होता खाली, तोही ओपन स्पेसमध्ये मागे आणतो. किल्ल्याकडे जाण्यासाठी जे दरवाजे बनवण्यात आले आहेत ते फक्त किल्लेदाराला आणि तिकडच्या सैनिकांना माहीत असायचे. तर हा सगळा वरचा नजारा. खाली जायला सुरुवात करूया. या साईडला बघा ही पडकी इमारत वगैरे आहे. हां चला, इथून आलो आहे तर मग आपण ह्या बाजूने जाऊया. दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. मगाशी आपण इथून जाण्याचा प्रयत्न केला होता. इथे काही वास्तू आहेत, इथे पण तोच प्रॉब्लेम आहे. या आतमध्ये इथून काही खाली रूम्स वगैरे आहेत. ह्या बाजूला पण बघा, या साईडला हात केलात इथे तर तुम्हाला तिथे पण जायला वाट दिसेल बघा. तर आपल्यासोबत आज विनीतसुद्धा आहे, विनीत चव्हाण. ओके, सो आज कॅमेराची जबाबदारी ही विनीतकडे असणार आहे. मगाशी तुम्ही मनीषला तर बघितलंच असेल. आत्ता आपण आहोत ते सरस्वती बारव मध्ये आलेलो आहोत. ही आहे पायऱ्यांची विहीर, स्टेपवेल म्हणतात. तर आत्ता ही सरस्वती बारव कदाचित निजामशाहीच्या काळातली असू शकते, कारण मलिक अंबर हा धूर्त सेनानी आणि त्याला म्हणतात ना, त्याला नगरविकास खूप चांगलं करायचं. त्याच्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी नहर ए अंबरी आहे हा प्रकारसुद्धा मलिक अंबरने केला होता, पाण्याची जी व्यवस्था. त्यामुळे ही जी सरस्वती बारव आहे ही त्याच्या काळातली वाटते. आता हे जे ब्लॅक स्टोन तुम्हाला जे दिसत आहेत ना ते त्या काळातले आहेत, आणि हे जे तुम्हाला व्हाईट स्टोन दिसत आहेत ना ते पुरातत्व खात्याने आता जे काम केलेलं आहे तर ते हे आहे. इथे सुद्धा संवर्धनाचं काम चालू आहे, त्यामुळे हे पाणी कमी आहे. पावसात ही विहीर साधारण ह्या लेवलपर्यंत असते. ओके, तर आता ही सरस्वती बारव पाहून झाल्यानंतर आपण आता हत्ती हौद बघूया. तो सुद्धा प्रचंड मोठा आहे. ठीक आहे, चला. सरस्वती बारव पाहून आपण आता इथे बाहेर आलेलो आहोत. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय तर हे साधारण बांधकाम जे आहे ते त्या काळी होतं. लक्षात आलं. आता ही जी वाट आहे ना ती पुरातत्व खात्याने खूप छान करून ठेवलेली आहे. मात्र त्या काळी ही वाट अशीच साधारण दगडांची आणि उंच सकल असायची. त्याच्यामुळे काय व्हायचं की घोडे, हत्ती, इव्हन माणसंसुद्धा त्यांचेसुद्धा इथे पळताना किंवा चालताना पाय मुरडणं किंवा दुमडणं अशा पद्धतीने
त्याच्यावर इफेक्ट व्हायचा। त्यामुळे या जरी छोट्या गोष्टी असल्या तरी त्याचा प्रभाव फार मोठा होता। चला हत्ती तलाव पाहून घेऊया। आता आपण चाललो आहोत ते हत्ती हौद किंवा हत्ती तलाव म्हणतात। ओके, तिथे वर पोहोचल्यानंतर तुम्हाला या भव्यतेची जाणीव होईल। संपूर्ण गडाला किंवा या दौलताबाद किंवा देवगिरी गावाला कदाचित हा हौद पाण्याची त्यांची गरज भागवत असेल। ओके, त्यामुळे आता याला हत्ती तलाव का म्हणतात याची मला कल्पना नाही, कारण कुठल्याही गडावर हत्ती तलाव नाही तर हत्ती हौद असतो। पण साधारण या हौदाकडे बघितल्यानंतर हा काय हत्तींच्या आंघोळीसाठी बनवलेला हौद वाटतच नाही, कारण फक्त 4 बाजूनी एकूण 8 शिड्या पायऱ्या दिलेल्या आहेत खाली उतरायला। त्यामुळे एवढ्या छोट्या पायऱ्यांमधून हत्ती काय खाली जाणार नाही। त्यामुळे पाण्याची गरज भागवण्यासाठी हा हत्ती तलाव तयार करण्यात आलेला आहे। इथूनही बाहेरून सुद्धा वाट आहे भारत माता मंदिराकडे जाण्यासाठी। तुम्ही आता हत्ती तलावावर आलाच असाल तर तुम्ही याच वाटे या भारत माता मंदिराच्या दिशेने जाऊ शकता। तिकडे त्याचा एंट्रन्स आहे, प्लस त्या बाजूने सुद्धा एंट्रन्स देण्यात आलेला आहे, अगदी त्या बाजूला, म्हणजे ह्या वाटेच्या त्या बाजूला। सो दोन्ही बाजूनी तुम्ही भारत माता मंदिराच्या जाऊ शकता। माझ्या मागे हे भारत मातेचं मंदिर आहे। त्यात आत प्रवेश करण्यापूर्वी हे तुम्हाला हे सगळं पडझड झालेले काही अवशेष दिसत असतील। आता हे अवशेष पहा, हा अवशेष आहे खांबाचा। ओके, आणि हा अवशेष आहे त्या खांबांच्या सगळ्यात वरच्या पोझिशनला जे अवशेष असतात तर ते, आणि या अवशेषांवर असतं ते छत। आता जर तुम्ही बाजूबाजूलाच हे तुम्हाला दिसत असेल तर यावर आपोआप छत आपल्याला बसवता येतं, तेही दगडी छत। त्यामुळे हे सगळे अवशेष आता बघून ठेवा। आत गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय आपण मिस केलेलं आहे, कारण हे जे सगळं पडक्या अवस्थेत आहे ते काय मिस केलं आपल्याला आत गेल्यानंतर कळेल। चला, सो भारत माता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे। मागे तुम्हाला विस्तीर्ण हा सगळा भाग दिसत असेल, हा मंडप दिसत असेल। या मंडपाचे काही खांब आहेत, या खांबांवर त्या काळी, अर्थात हे खांब मोठे होते आणि त्याच्यावर पूर्ण छत होतं। आणि हे पूर्ण भारत माता मंदिर, अर्थात हे भारत माता मंदिर हे स्वातंत्र्य काळानंतरच ती मूर्ती बसवण्यात आली आहे, त्यामुळे आता ते नाव भारत माता मंदिर आहे। त्या काळी हे जैन मंदिर असल्याचं म्हटलं जातं। यादव काळामध्ये त्यावेळी जैन समाजाची बरीच मंडळी ही या सगळ्या परिसरात राहत होती, त्यामुळे ते जैन मंदिर होतं। आणि त्यानंतर आता स्वातंत्र्यानंतर हे जेव्हा आपल्या अख्यातारीत आलं, निजामाचं इथे राज्य होतं। त्या निजामाला आपल्या भारताच्या लष्करी ताकदीचा आपण काय म्हणतात नजराना दिला किंवा नमुना पेश केला। त्यानंतर त्या निजामाने हे भारतातलं त्याचं जे काही त्याच्या सो कॉल्ड त्याला जे काही स्वतंत्र राष्ट्र उभं करायचं होतं ते काही राष्ट्र राहिलं नाही। हा अखंड भारत उभा राहिला आणि या अखंड भारतामध्ये हे भारत मातेचं मंदिरसुद्धा उभं राहिलं। आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे 120हून अधिक खांब आहेत। तर या सगळ्या परिसरामध्ये जे मंदिरं होती त्या मंदिरांचे खांब उखडून त्यावेळी जे काही निजामाचं राज्य होतं किंवा त्यानंतर मुघलाईसुद्धा इथे आली होती, तर त्या लोकांनी काय केलं की ते सगळे खांब होते ते इकडे आणून ठेवले आणि हा सभामंडप तयार केला त्यावेळी। त्यानंतर मग मी म्हटलं तसं निजामाचं राज्य आलं आणि त्यानंतर भारताचं राज्य आलं आणि भारताच्या राज्यामध्ये या भारत मातेचं मंदिर या ठिकाणी निर्माण झालं। चला, पाणी पिलेलं आहे, थकलो नव्हतो, पण बॉडी डिहायड्रेट होऊ द्यायची नाही आहे। पाण्याची व्यवस्था इथे आहे, मस्त थंड पाणी आहे। वरती गडावर तुम्हाला पाणी मिळणार नाही, त्यामुळे पाणी इथेच भरायचं आहे। आणि ते सबस्क्राईब करायचं थोडंसं राहिलं आहे, तेवढं ते खाली सबस्क्राईब करा। चला, तुम्हाला इथून एक स्ट्रक्चर दाखवतो फक्त। त्या बाजूला तुम्हाला वर दिसतोय बघा, तो तिकडे आहे देवगिरी किल्ला। ओके, हा दाखवण्याचं कारण मी तुम्हाला आज जाऊन सांगतो। देवगिरी पुन्हा एकदा लक्षात घ्या, देवगिरी तुमच्या उजव्या हाताला आहे। ओके, या बाजूने बघायला गेलं तर डाव्या हाताला आहे। आता याचं कारण, हे सांगण्याचं कारण मी तुम्हाला आज जाऊन सांगतो की हे मी तुम्हाला का सांगितलं। इकडे उजव्या हाताला ना हेमाडपंथी वास्तू आहे। हेमाद्री नावाचा जो एक
कारकून म्हणता येईल किंवा दरबारातला एक व्यक्ती जो यादव काळामध्ये त्यांच्या राज्यात होता, त्यांच्या दरबारात होता. तर हेमाडपंथी जे बांधकाम म्हटलं जातं ते त्याच्या काळातलं. सो म्हणजे बुद्धिचातुर्याने जे काही निर्माण झालं स्थापत्य ते, तर हे हेमाडपंथी वास्तू आहे. इथून हा तुम्हाला लागतो तो 5वा दरवाजा. ओके, आता 5व्या दरवाजातून आपण आत जाऊया. तत्पूर्वी तुम्ही हे पूर्ण स्ट्रक्चर पहा. सेम पिरॅमिड स्ट्रक्चरचे बुरुज आहेत, आजच्या साईडला वाकलेले आहेत, त्यामुळे वरून तुमचा हल्ला होऊ शकतो. आणि त्यानंतर हे ओपन स्पेस ठेवलेली आहे आणि हा दरवाजा निमुळता ठेवलेला आहे, त्यामुळे कितीही मोठं सैन्य आलं तरी त्याला कमी संख्येमध्ये आतमध्ये घुसायचं आहे. त्यामुळे पहिला हा दरवाजा फोडायचा आहे 5वा. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे जे ओपन स्पेस का ठेवलं माहिती आहे, या ठिकाणी मोठ्या मोठ्या दगडी शिळा जमा करून ठेवल्या जायच्या आणि जेव्हा शत्रू समोरून येतो आहे असं दिसलं की या सगळ्या मोठ्या दगडी शिळा ह्या इथून ढकलल्या जायच्या आणि त्या अगदी गडगडत शेवटपर्यंत अगदी तुमच्या 4थ्या दरवाजापर्यंत जायच्या. सो ही एक इंटरेस्टिंग गोष्ट होती. आज चला, गडाचा हा 5वा दरवाजा आणि हा सुद्धा महत्त्वाचा दरवाजा आहे, कारण तुम्ही थेट गडामध्ये प्रवेश करता. आत्ता आपण ना काळाकोट परिसरामध्ये प्रवेश केला. मी मगाशी सगळ्यात पहिलं गेटच्या बाहेर होतो, तो अंबरकोट होता. अंबरकोटच्या आत पहिला दरवाजा क्रॉस केल्यानंतर तुम्ही महाकोटात प्रवेश केला. आता ही जी तटबंदी आपण क्रॉस केली, आत्ता पण आहोत काळाकोट परिसरामध्ये. इथे सुद्धा तुम्हाला हे लोखंडी खिळे दिसत आहेत. आता या लोखंडी खिळ्यांना तोडून म्हणजे हा 5वा दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये या. आता मी मगाशी तुम्हाला काय दाखवलं, तर तो डाव्या साईडला म्हणजे आपल्या त्या बाजूच्या हाताला होता किल्ला. आता समजा फितुरी झाली आणि एखाद्या आतल्या सैनिकाने आतला जो हा रहस्यभेद आहे जर तो शत्रू सैनिकांना सांगितला, तर तो काय सांगेल की तो 5वा दरवाजा तुम्ही फोडलात की 6वा दरवाजा ना तुमच्या उजव्या बाजूला आहे. सत्य परिस्थितीत हा उजव्या बाजूलाच आहे 6वा दरवाजा. मात्र त्या काळी ते बघा तिथे ते स्ट्रक्चर दिसते, हा पूर्ण भाग हा दरवाजाने बंद केलेला असायचा. आता 2 थिअरीज सांगितल्या जातात. एकतर शत्रूला काय वाटेल की गड माझा त्या बाजूला दिसतोय, म्हणजे दरवाजासुद्धा याच बाजूला असला पाहिजे, आणि त्यात ह्या दरवाजापेक्षा हा दरवाजा भक्कम आणि भव्य असायचा. त्यामुळे शत्रूला वाटायचं त्याने काहीतरी खोटी माहिती दिली उलटी. त्यामुळे शत्रू 5वा दरवाजा फोडल्यानंतर 6वा दरवाजा म्हणून हा फोडण्याचा प्रयत्न करायचा. हा फुटल्यानंतर समोर असायची डेड एंड वॉल, त्यामुळे त्याचा इथे वेळ वाया जायचा आणि इथे आतमध्ये असलेले सैनिक इकडचे जे सैन्य इथे हा दरवाजा फोडत होतं त्यांना ठार मारायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं, तुम्ही जर हे सगळं देवगिरीचं हे जे काही युद्धनीती पाहिली या किल्ल्याची, तर तुम्हाला एक लक्षात येईल की एकसाथ कुठल्याही सैन्यावर हल्ला करण्याचं नियोजन या राजाने केलं नाही आहे. जो कोणी इथे सत्तेत होता त्याने काय केलं, टप्प्याटप्प्याने प्रत्येक दरवाज्यावर थोडे थोडे सैनिक मारून जे काही सैनिक आहेत त्यांचं सैन्यबल कसं कमी करता येईल याचा प्रयत्न केला. आता हा दरवाजा फुटला, ही डेड एंड आहे. सो पुन्हा त्यांचं हा दरवाजा फोडण्याकडे पुन्हा त्यांची मेहनत लागली. समजा आता हा दरवाजा फोडला, इथे सुद्धा तुम्हाला लोखंडी खिळे लावलेले आहेत. सगळी मेहनत करून हा दरवाजा फुटल्यानंतर साहजिक आहे सैनिक दमणार. इथे एक पाण्याचं रांजण आहे, हे बघा. हे पाण्याचं रांजण त्यावेळी भरलेलं असायचं. कोणासाठी, तर सैनिकांसाठी भरलेलं असायचं. कारण त्यावेळी हे बघा इकडे देवड्यासुद्धा आहेत. या देवड्यात त्या काही देवगिरीचे सैनिक असायचे. मात्र शत्रू सैन्याचं आक्रमण होतं आहे हे लक्षात आल्यानंतर काय केलं जायचं, समजा दिसतंय इकडच्या सैनिकांना आवाजाने कळते की हा दरवाजा फुटू शकतो, मग ती लोक काय करायची की या रांजणामध्ये विष टाकून ठेवायचे. म्हणजे हा दरवाजा जरी फुटला आणि दमलेल्या शत्रू सैन्याने ह्यातलं पाणी काढण्याचा प्रयत्न केला तर ते विषाचं पाणी ते सैनिक पितील. पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं डॅमेज करण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जसं जसं सैन्य वर येते तसं तसं ते डॅमेज होतं आहे आणि सैन्याची संख्या कमी होते. आता इथून वर आल्यानंतर हा लागतो 7वा दरवाजा. ओके, ह्या 7व्या दरवाजातून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. दोन्ही ठिकाणी देवड्यांची सुविधा करण्यात आलेली आहे, तुमच्या मागेसुद्धा आहे. इथे शत्रूचं डॅमेज झालेलं आहे. आता उरलेलं सैन्य हे या ठिकाणाहून आत जाणार आहे. आता आत जाऊन पाहिजे नेमकं काय पाहायला मिळतंय ते. चला. सो या 7व्या दरवाजातून मी आत आलेलो आहे. या बाजूला तुम्हाला दिसत असेल की हे थोडंसं बांधकाम पडलेलं आहे, मात्र पुरातत्व खात्याचं संवर्धन चालू आहे.
या बाजूने आतमध्ये एंट्रन्स करून तुम्हाला तिकडे या नगारखान्यामध्ये जाता येतं. आता आपण चिनी महल आणि बाकीच्या वास्तू पाहायला सुरुवात करूया. मेंढा तोफसुद्धा पुढे आहे. चला. 7व्या दरवाजावरून वर आल्यानंतर ह्या 2 वाटा जातात. मनीष या वाटेने जाईल. दोन्ही वाटा चिनी महालच्या इथे येतात. आपण ह्या वाटेने जाऊया. चला. चल मनीष, समोर दिसते ती चिनी महल वास्तू आहे. आणि मी मगाशी म्हटलं, हा बघा मनीष समोरून आलेला आहे. सो या दोन्ही वाटा एकाच ठिकाणी येतात. आणि चिनी महल मला वाटतं आता बंद करून ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे चिनी महल पाहता येणार नाही. परंतु राजकैदी जे होते त्या काळातले, तर त्या राजकैदींना या चिनी महलमध्ये ठेवलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना दक्षिण दिग्विजयामध्ये ज्या कुतुबशहाने मदत केली होती, अब्दुल हसन कुतुबशाह असं काहीतरी नाव आहे, तर त्याला शेवटच्या काहीतरी 12 ते 14 महिने या कैदेत ठेवलं गेलं होतं. त्यानंतर शेवटचा जो आदिलशहाचा वारसदार होता, तर त्यालासुद्धा इथेच ठेवलं गेलं होतं. आणि असं म्हटलं जातं की रायगडावर हल्ला झाल्यानंतर येसूबाई आणि शाहूराजे म्हणजे शिवाजी दुसरे यांनासुद्धा कैद करून काही काळासाठी राजकैदीमधून इथे ठेवण्यात आलं होतं. अर्थात पहिल्या 2 दाव्यांना पुरावे आहेत. शाहूराजे आणि येसूबाईंच्या पुराव्याला त्यांच्या इकडे त्यांचं वास्तव्य होतं, त्याला कुठलाही पुरावा नाही. मात्र असं म्हटलं जातं की त्यांनासुद्धा इथेच ठेवण्यात आलं होतं. इथून आता पुढे या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर हा बुरुज दिसतो आहे. त्या बुरुजावर आहे मेंढा तोफ. त्यानंतर अगदी त्याच्या समोर खंदकातून तुम्हाला आत जाता येतं आणि तिथे आहे लोखंडी पूल. चला, तो प्रवास सुरू करूया.